प्रसारित करत आहोत परिसर. यामध्ये ऐकूया परिसर विज्ञान. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, अलीकडच्या काळात मानवाप्रमाणेच पशुपक्ष्यांचीही जीवनशैली बदललेली दिसते. घरासमोरील अंगणातील शेत शिवारातील धान्याचे दाणे वेचून खाणारे पक्षी आणि झाडावरची फळं खाणारे प्राणी त्यांची सवय आता विसरताना दिसतात. मानवी परिसरात जंगल सफारीवर जाणारे युवा पर्यटक त्यांना चिप्स, पॉपकॉर्न किंवा वडापाव यासारखे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय लावतायत. पर्यटन स्थळी डोंगरावर माकडांना, खारोट्यांना खायला घालण्याच्या इच्छेपोटी त्यांना आयत्या अन्नाची सवय लागलीय. ते मिळालं नाही तर ते हिसकावून घ्यायची सवय सध्या माकडांना लागलेली आहे. हे पदार्थ त्यांचं खाद्य नसल्यामुळे त्यांच्या यकृतावर आणि पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले. मानवी खाद्यपदार्थांमुळे पशुपक्ष्यांनाही त्यांच्याप्रमाणेच किडनी, मधुमेह आणि डोळ्यांचे विकार, कॅन्सर, पिसं किंवा केस झडणे यासारखे गंभीर आजार उद्भवताना दिसतात. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. नागरिक प्राण्यांवर प्रेम करतात, मात्र त्यांना कोणतं खाद्य द्यावं याचा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून ते सल्ला घेत नाहीत. या चुकीच्या आहार पद्धतीमुळे पशुपक्ष्यांचा जीव धोक्यात आला असून त्यांनाही मोठ्या आजारांचा सामना करावा लागतोय. अनेकांच्या घरी पाळीव पशुपक्षी पाहायला मिळतात. याशिवाय काही पर्यटन स्थळांसह नैसर्गिक अधिवासावरील हे पशुपक्षी आपले सोबती बनलेले आहेत. त्यांच्या आपल्यासोबतच्या हरकतींमुळे धकाधकीच्या जीवनातही काही आनंदाचे क्षण आपल्याला उपभोगता येतात. मात्र या परिस्थितीत या पशुपक्ष्यांना त्यांचं नैसर्गिक अन्न न देता मनुष्याप्रमाणेच अन्न दिलं जातं. असं अन्न रोज खायला घातल्यानं ते पशुपक्ष्यांसाठी जीवघेणं ठरतंय. बहुतांशी घरांमधील पाळीव पक्ष्यांना बिस्किटं, ब्रेड, पापडी, चपाती, मटण, चिकन अशा प्रकारचं मानवी अन्न दिलं जातं. परंतु ते पशुपक्ष्यांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. शिजवलेलं, भाजलेलं, तळलेलं अन्न धोकादायक ठरू शकतं. मात्र काही जण प्राणी प्रेमापोटी हे अन्न सतत देतच राहतात. इतकंच नाही तर काही ठिकाणी पशुपक्ष्यांना दिवाळीचा फराळही खायला दिला जातो. त्यांना या अन्नातून अपेक्षित पोषक तत्व मिळतच नाहीत. परिणामी त्यांना विविध व्याधींना सामोरं जावं लागतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुर्मानावर होतो. त्यातील मीठ, अजिनोमोटो, साखर, इतर रासायनिक घटक परिरक्षक म्हणून मानवी शरीराला ठीक असणारे पण इतरांना घातक असणारे क्षार अन्नातून त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. हा धोका नागरिकांनी टाळायला पाहिजे. उन्हाळ्यात पक्षी आणि प्राण्यांना अन्न पाणी ठेवावं असं आवाहन केलं जातं आणि लोक नेहमीच याला प्रतिसाद देतात. लोकांकडून जागोजागी धान्य ठेवलं जातं, पण यामुळे त्यांना सवय लागते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर पक्षीप्रेमी उन्हाळ्यात पाणी ठेवा असं सुचवतात. लोक त्या पक्ष्यांची, प्राण्यांची सोय करतात. उष्णतेनं तापलेलं शरीर थंड करण्यासाठी हे पक्षी मोठ्या संख्येनं त्या पाण्याकडे धाव घेतात. बरेचसे पक्षी उष्माघातानं मरतात. मात्र अशा पाण्याच्या ठिकाणी पक्षी आपली तहान भागवतात, पिसं ओली करतात आणि पिल्लांनाही त्याचा लाभ देताना दिसतात. काही दिवसांपूर्वी 2 बातम्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या. एक म्हणजे प्रचंड उन्हाळ्यात बिबट्यानं पाणी पिण्यासाठी हंड्यात तोंड घातलं, पण त्याचं तोंड त्यातून बाहेरच निघालं नाही. मग रेस्क्यू टीमनं त्याला त्यातून मुक्त केलं. आणि दुसरं म्हणजे भर उन्हात पाणी पिण्यासाठी आलेल्या गव्याला एक बाई अगदी बिनधास्तपणे पाणी भरभरून प्यायला देतात. इथं माणुसकीचं दर्शन सहजच होतं. इथं गवा पाणी पिऊन निघूनही जातो. काही शहरात कबुतरांना सातत्यानं दानधर्म म्हणून धान्य दिलं जातं. याचा परिणाम म्हणजे तिथं हीच कबुतरं आसपास मग घरटी करतात. त्यांच्या विष्ठेमुळे, त्यांच्या पिसांमुळे श्वसन संस्थेचे विकार मग वाढतात. माशांना पाण्यात काहीतरी खाद्य म्हणून टाकलं जातं, त्यामुळे पाणी प्रदूषित होतं. याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि हो, प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून अन्न मात्र टाकू नका, एवढी दक्षताही आपण घ्यायलाच हवी. परिसर या सदरात आपण ऐकत होतात परिसर विज्ञान. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. आता प्रसारित